म्हटलं तरी माझ्या रघुकाकाच्या हातून असं काही घडणार नाही त्याची खात्री आहे मला. तुला घराबाहेर काढण्यासाठी हे माणसं कुणी ठरवत आहे असं वाटतं मला. माझी नजर चांगली असती तर याचा जाब विचारून सगळ्यांची तोंड बंद केली असते की तोंड बंद केली असते. विधिलिखित गोष्टी टाळतायत माझा असा छळ होणं हे माझ्या नशिबात लिहिलं असेल तरी काय करणार. कधी कधी वाटत न सांगता इथून दूर कुठेतरी निघून जाऊया. तसंच तुम्ही आपण दोघांना आपल्याला कोणी ओळखणार नाही अशा अनोळखी ठिकाणी जाऊया. रघुकाका अनोळखी ठिकाणी जाऊया. अनोळखी ठिकाणी जाऊन कोण ओळखणार आपल्याला. माझ्या या आदळपणाची दया येऊन आपल्याला कोणी भीक घालेल. आपल्या दोघांचं कसंही पोट भरेल. या घरात तुझा कोणाला छळ सहन नाही होतोय रघुकाका, सहन नाही होतोय. तू स्वतःला मनस्ताप करून घेऊ नकोस. देवाधिकांना जिथे वनवास चुकला नाही ऋषी मुनींना दैवाच्या फेऱ्यातून सुटका करून घेता आली नाही तिथे तुझ्या आणि माझ्यासारख्या मानवाची काय कथा. जेव्हा मेलं बघावं तेव्हा या आंधळ्याच्या होती कुटुंबाला आहेत. आता या आंधळ्याची जिवंत वेळी समाधी वाटायचा विचार आहे वाटतं. सुनबाई अगं असं वाकडं बोलायला काय चुकलंय आमचं. नाही ग बाई तुमचं कुठे काय चुकलंय ना ते माझं. लग्न करून या घरात आले ना तेच चुकत असेल तुमच्या डोळ्यात. तेही बरोबरच आहे म्हणा. स्वतःच्या बायकोचा मुलीचा खून करून आमच्या घरात आश्रय घेणाऱ्या माणसाला माझं सुख कसं बघवणार. या घरात मेली अशी आई खाऊ मुली ही अशी आंधळी माणसं आहेत हे पहिलं मला आधी माहित असतं ना तर या घरात पाऊल टाकायचा मूर्खपणाच केला नसता. वहिनी काय बोलायचं ना मला बोल पण माझ्या रघुकाकाला बोलशील तर. बघा आता हे आंधळ धमकी देत आहे मला. देणं नाही घेणं अरे फुकटचं वाजवतोय तुडतुडं. काय रे हा डोळे कुठले असले तरी जीभ चांगली तुरतुर चालले तुझी. हा या सोकाळ्याला कैवार घेताना जनाची नाही मनाचीही नाही पण फुकटचं घालणारे त्यांची तरी काय फायदा झाली होती. चुप. तुम्ही दोघं जण इथे सगळ्या मिळत असता घराची काम करतो ना तुझा या आंधळाचा भाग. सुनबाई राजूच्या वडील तुझ्या सासऱ्याप्रमाणे आहेत ग. इथे मला माझ्या सासऱ्याबद्दल काही वाटत नाही तर या आंध्याच्या बापाला कशाला घाबरू मी. आणि हे बघ या आंधळ्याची जर तुला एवढी दया येत असेल ना तर त्याला देऊन तुझं दोन काळावरी दोन निदान आमचा 2 माणसांचा खर्च तरी वाचेल. नाहीतरी हे आंधळ जगून कुठे दिवे पाजळणार आहे. कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी ठेच लागून तडफडून मरणारच आहे. असं बोललं कसं बाई मावस दिन आहे तो तुझा. खायला का आणि धुळीला भात ही असली नाती असण्यापेक्षा ना नसलेली बरी. आणि तसही माझ्या घरात हे आंधळ आहे हे सांगायला मला तर काही लाज वाटते. माझ्या नजरेने आंधळपणा त्याला मी तरी काय करू देवा. काय करायचंय सुचत नसेल ना तर मी सुचवते. विष घ्यायचं विष. या
म्हणून 13व्याचं जेवताना अगदी सुखात समाधानाने ढेकर देऊ बाई. तुला किती वेळ सांगितलं रे मला सुनबाई म्हणायचं नाही म्हणून? हा, कळत नाही तुला एकदा सांगितलेलं नाही? आता बोलायला काय झालंय? बोलती बंद झाली का? बहिणी काय बोलायचं नाही मला बोल. माझ्या रघु काकाला बोलशील तर काय करशील रे? हा, बोला ना. काय रे तुझी काय बोलती बंद झाली? हा, आजवर अरे आजवर या नोकराला देव माणूस समजत आला. त्या देव माणसाने खून केले हे समजल्यावर सुद्धा त्याची काही पूजा करायला हवी का? हा, हे बघ खऱ्या खोट्याची शहानिशा होईपर्यंत ना यांनी यांना घरात ठेवलंय. माझ्या हातात असतं ना तर कधीच लात मारून हकलवून दिलं असतं. सुनबाई ही वेळ तुझ्यावर येऊ देणार नाही. त्यापूर्वीच काय जीव देणार असते का? दे बाई खुशाल जीव दे. हा, पण जीव देण्याआधी मी स्वखुशीने जीव देतोय अशी चिठ्ठी लिहून ठेवून जा. नाहीतर उगाच तू मेल्यावर त्या पोलिसांचा त्रास आम्हाला नको बाई. काय बोलतेस तू वहिनी? काय बोलतेस? काय बोलते हे ऐकू न यायला आता काय डोळ्यासोबत कान पण फुटले का तुझे? फोन घ्या का? फोन करत अरे आता बोल ना. अशा वेळी मला दिसलं असतं ना तर काय केलं असतं? तुम्ही दोघांनी मिळून कटकारस्थान करून मला ठार केलं असतं का? हा, नाही. ते घरी असल्यावर तुमच्या दोघांची दाट उघडायची नाही. थांबा आता येऊ देत त्यांना घरी. तुमची दोघांची नाटकं आहे ना त्यांच्या कानावरच घालते आणि चालेल खेळतानेच पूजा करायला लावते. थांबा. अर्थात आनंद कर, डोक्याला ताप देऊ नकोस. का ते आल्यावर का बोलता येत नाही तुम्हाला? हा, तेव्हा कसला गप्पा बसायला हवं? मग बोलायचं ना त्यांना. घरात कलाची ठिणगी पडू नये म्हणून मिटून सर्व सहन करतोय मी. खूप सहन केला. अरे तू नाही आम्ही सहन करतोय. दूध भरलेल्या कुत्राप्रमाणे इथे भुकमळल्याऐवजी ना जरा बाहेर पडून बघा. गळ्यात करवटी घालून फिरलात ना तरी कोणी बिघडलं नाही तुम्हाला दोघांच्या हातावर. वहिनी माझ्या जन्मदात्याला रघु काका तू कसपडा समान मानणारी तू बाई नाही. तू चटकीन आहे. तू चटकीन आहे. काय मी चटकीन आहे काय? तुला दाखवता चिडचिड कशी असते. रघु काका
आवाजच नजरेसमोर येऊन राहिल्यावर पाठलाग करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आपल्या दोघांच्या सुदैवानं याच आमच्याच गावचा बकरा गाठलास, लग्न करून याच गावात आलीस, हा पाठलाग करण्याचा माझा त्रास वाचवलास. आता तुला समजत असेल मी आणि आनंदा किती जिवलग मित्र आहोत ते. आता मी मालकीण या घरची आणि माझ्या संसाराची सुद्धा, आणि स्वतःच्या नवऱ्याचीही. पण मालकिनीच्या तोऱ्यात वावरताना हे विसरू नकोस, या घरच्या मालकिनीची काय लायकी आहे ना ते चांगलं माहिती आहे मला. म्हणजे कशासाठी आलायस तुझे? नकोस, तुझ्या पूर्वायुष्याविषयी तुझ्या नवऱ्याला सांगून तुझा संसार मोडण्याचा पाप नाही करणार मी. एकेकाळी तू माझी होतीस, आता राहिली नाहीस, हे मात्र आपलं दुर्भाग्य. तुझ्या नालायकपणाची वेळीच ओळख पडली, हे माझं सुदैव. असं बोललीस तरी माझ्या मनाला वाईट वाटून माझ्या मनातील सुडाग्नी जागा होणार नाही. लग्नापूर्वी आपण काय होतो हे विसरून तुझ्यासारख्या मुली इतक्यात बदलतात, हे पाहून मात्र आश्चर्य वाटतं मला. दुसऱ्यांचं मन, भावना यांची राख रांगोळी केलेल्या माणसांना आश्चर्य हे वाटायचं. सांगू विद्या, त्यावेळी तुझ्यापासून दूर गेलो ना त्याला नाईलाज होता माझा. त्यावेळी तू माझ्याच मित्राची पत्नी बघून आमच्याच गावात आलेली पाहिलं आणि तुझी क्षमा मागावी. तुला दिलेल्या मनस्तापातून मुक्तता मिळवण्यासाठी तुझ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे या कमलाकरची. अर्थात तू तशी संधी दिलीस तर. नाही, यापुढे तुझ्या कोणत्याही भूलथापांना फसण्याची मूर्ख राहिलेली नाहीये. अगं म्हणूनच सांगतोय, स्वतःच्या संसारात सुख समाधान कसं नांदेल याचा विचार कर. मला खोटी सहानुभूती दाखवून स्वतःच्या अपराधांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतोस, पण नाही, आता त्याला मी फसवणार नाही. आणि त्यावेळी सुद्धा माझ्यावर खोटं प्रेम असल्याचं नाटक करून माझी फसवणूक केलीस तू. तुला वाटते तसे नाही आहे विद्या. त्यावेळी माझ्या मनाला काय वाटलं असेल ना ते शब्दात नाही सांगू शकणार मी. खरं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईटच करणार होते, पण अशा वेळी माझ्या आयुष्यात आनंद आले. त्यांच्या सहवासात, त्यांच्या प्रेमाच्या ओलाव्याने माझ्या आयुष्यात आशेची पालवी फुटली आणि म्हणूनच आज जिवंत दिसते मी तुझ्या समोर. हो, मी माझा गुन्हा कबूल करतोय विद्या. तरीही मैत्रीचं स्वरूप पांघरून राजरोसपणे माझ्या घरी येण्याचा धाडस करतोस. तुझ्यासाठी नाही ग, आनंदा माझा जिवलग मित्र आहे, मी त्यालाच भेटायला इथं येतो. विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्यासारख्या विश्वासघातकी माणसावर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा पुन्हा करणार नाहीये मी. त्यावेळी माझं प्रेम चिडकारलं, त्याचं काही वाटलं नसतं मला. अरे काय सांगितलं होतं मी तुला? तुझ्या त्या व्यसनी, दारुड्या, जुगारी मित्रांची साथ सोडून दे इतकंच सांगितलं होतं ना. पण रागाने त्या जुगारी मित्रांच्या समोर तू माझ्या थोबाडीत मारलीस. तुझ्यासारख्या 56 पोरी माझ्या पायाशी चालून येते. अशा कटू शब्दात तू माझ्या प्रेमाची हेटाळणी केलीस. आजही ते शब्द आठवले ना तरी विंचवाने नांगी मारल्याचा भास होतो. वाटली नांगी ठेचून टाकावी. विद्या, त्यावेळी माझा विश्वास होता माझ्या नादान व्यसनी मित्रांवर, म्हणूनच तुझा अपमान घडला माझ्या हातून. परंतु ज्यावेळी दुर्दैवाच्या चक्रव्यूहातून स्वतःची सुटका करून घेतली आणि ठरवलं तुझी क्षमा मागावी, त्यावेळी कळलं तुझं लग्न झालंय, तू दुसऱ्याची झाली आहेस. हे कळल्यावर क्षणभर मनात सुडाची भावना निर्माण झाली. परंतु माझं अंतर्मनानं मला आवडलं, सावरलं आणि बजावलं देखील. माझी विद्या कुठेही असली तरी सुखात असू दे. विद्या, तू जिंकलीस, मी हरलो. यापुढे तुझा सुखहार केव्हाच येणार नाही.
मोठा विश्वास ठेव माझ्यावर। यापुढे जे काही करेन ते फक्त तुझ्या सुखासाठी। अगं तुझ्या या सासरच्या परिस्थितीकडे बघितलं ना की माझं मन कसं पोळून निघतं। तुझ्यासारख्या मुलीने जर मनात आणलं असतं ना तर एका गर्भ श्रीमंताच्या घरात पडली असतीस, श्रीमंत घरची राणी झाली असतीस। माझ्या जखमेवर मीठ सोडून काय साधायचंय तुला? हे बघ, गैरसमज करून न घेता मी जे काही सांगतोय ते ऐकलंस तर तुझ्या या दारिद्र्याचा शाप असलेल्या घरात सुखाचा स्वर्ग निर्माण करू शकतेस। आणि सगळ्यांचाच विचार करत राहिलीस तर मात्र हाती धुपाटणं घ्यायची वेळीच विचार कर। म्हणजे तुझ्या या घरात ऐक खाऊ लोकांपेक्षा ऐक खाऊ लोकांचीच भरती अधिक आहे। नक्की काय म्हणायचंय तुला? ऐकून घेणार असशील तर पुढचं बोलतो। अगं तो कोण कुठला रघु काका? इतकी वर्ष मान टाकून सुखाने हा घरात शकतोय। त्याला त्याच्या आता थकलेल्या हाडांनी कसली कामं होणार आहे? त्याला त्याची सोय बघायला सांगणे हे तुझ्या फायद्याचं आहे। आणि तो तुझा आंधळा मावस देव त्यालाही तुम्ही पोसतात। या दोघांना पोसणं म्हणजे दुष्काळात 13वा महिना 13वा। हो ना, हे माझ्याही मनाला पटतंय। यात माझा कसलाही स्वार्थ नाही, फक्त तुझ्या सुखासाठी बोलतोय मी, तुझ्या सुखासाठी। फक्त माझ्या सुखासाठी? हो, इतक्या आपुलकीने बोलण्या इतपत तुझ्यात बदल झालाय यावर विश्वास बसत नाहीये माझा। मला भीती वाटतीये। कदाचित माझ्यावर सूड उगवण्यासाठी तर तू हे सगळं? नाही विद्या, नाही। एकेकाळी जिनं माझ्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्यावर सूड उगवून दुःख देण्यात कसलं नाही समाधान। विद्या मी सांगतोय म्हणून नको, तुला पटलं तर बघ। स्वतः सुखी व्हायचं असेल ना तर कुणाच्या तरी सुखावर लात मारायला शिकलं पाहिजे माणसानं। तुझं सगळं म्हणणं पटतंय मला, पण काय करावं ना हे सुचत नाहीये। काय करायचंय ते मी सांगतो। आजूबाजूला तर कोणी नाही ना, नाही तर एक करता करता दोन व्हायचं। विद्या, तुझ्या संसारात तुला सुखी व्हायचं असेल ना तर त्या आंधळ्याच्या नावावर मोठा विमा उतरवायचा। विमा? त्या आंधळ्याच्या नावावर विमा उतरवून आम्हाला आमच्या घराचं काय दिवाण वाजून द्यायचं की काय? त्या विमाचे हप्ते भरायला त्या आंधळ्याचा बाप काय स्वर्गातून मनी ऑर्डर करणार आहे? हे बघ, त्याची चिंता तू करू नकोस। आनंद माझा जीवलग मित्र आहे, वेळेला त्याला मदत करेन मी। काही महिने हप्ते भरायचे आणि नंतर त्याला त्या आंधळ्याला औषधातून विष द्यायचं। विष? घाबरू नकोस। एका दगडात 2 पक्षी मारायचे, 2। आंधळ्याच्या औषधात विष घालून दिनेशचं नाव घ्यायचं। आंधळा सुखानं स्वर्गात जाईल आणि दिनेश तुरुंगात। नंतर तुम्हा राजा राणीचा संसार आणि वारसदार म्हणून विम्याची रक्कम तुम्हालाच मिळेल। आम्ही आता राहिला तो थेरडा रघु काका, त्याच्यावर कसलाही चोरीचा आळ ठेवून त्याला केव्हाही घरात घालू शकतेस तू। पैशासाठी विष घालून राजूभाऊजींचा खून करायचा? अगं खून नाही, खून। त्याच्या दुःखी कष्टी आत्म्याला सुखाचं मरण मिळवून द्यायचं। नाहीतर अशा आंधळ्यांना पोसून तो काही तुमच्या घरावर सोन्याची कौलं घालणार आहे? युक्ती तशी चांगली आहे, परंतु फार भयंकर आहे। मला खूप भीती वाटतेय। विद्या भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी। आडेस केल्याशिवाय आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही। तुला तुझं सुख मिळवायचं असेल तर हो,
आता आता मलाच माझ्या भवितव्याचा आणि सुखाचा विचार करायला हवा. हो. हे बघ, अगं विचार करण्यात ना मूर्ख माणसं वेळ घालवतात. शहाणी माणसं झटकन निर्णय घेतात, झटकन. तुला कसं वागायचंय ते तू ठरव. पर आनंद कुठं गेला ग? ते होय, ते कसल्या तरी कामासाठी कणकवलीला गेले. ठीक आहे, हरकत नाही. बरं ठीक आहे, 50,000 रुपये. 50,000 रुपये आहे माझ्याकडे. अगं हो, तुमचेच आहेत ते पैसे. तुला कसं माहिती असणार म्हणा? या गावात तुमची भली मोठी हापूस आंब्यांची बाग आहे. तुझा सासरा तात्याने लावलेली झाड आहेत ती. 3 वर्षांसाठी ती झाडं मी घेतली आहेत. त्याची ऍडव्हान्स रक्कम. बरं विद्या, आता निघू मी. अरे बघ, ही अशी बोलत बसते. तू थांब, मी पटकन चहा करून आणते. अरे चहा राहू दे ग. हा? चहा कसला? मी तुझ्या घरात चहा पेत राहायला बघितलं ना तुझ्या त्या घरातल्या माणसांनी, तर त्यांच्या पोटात पोटशूळ यायच्या. तुझं पण ना. बरं आता मी निघतो. आनंद आला की त्याला सांग आपण भेटू म्हणून. बरं ठीक आहे. पुन्हा भेटू आपण. हो नक्की. लक्षात ठेव मला. हो हो. वाव, इतक्या दिवसांनी इतकी लक्ष्मी बघायला मिळाली. जपून ठेवायला हवी. नाही, घरात ऐखाऊ माणसं भरपूर आहेत ना. पण कमलाकरने सांगितलेल्या युक्ती त्याचं काही कपट तर नसेल ना? नाही तर आम्हीच गोत्यात यायचो. तशी त्या आंधळ्याच्या नावावर विमा उतरवायची युक्ती चांगली आहे. पण बघूया, ह्यांना पटवायला हवं. पण त्याआधी काही दिवस या सगळ्या घरच्यांशी ना चांगलं वागायचं नाटक करायला हवं. नाही नंतर उगाच माझा संशय यायला नको ना. हा ठीक आहे. रघु काका, ए रघु काका. मेला वाटतं आतमध्ये. ए रघु काका, असा आवाज दिल्याशिवाय त्याला ऐकायला येत नाही. भैरा झालाय ना. या सोंगारे महाराज या. हात काय करत होता? काही करत नव्हतो. हा? रात्रभर राणीच्या बाजूला बसून जागरण झाली. हो. त्यामुळे थोडं डोकं दुखत. अच्छा, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेत होतास का? हो. अरे अशी थोडी थोडी विश्रांती घेण्याऐवजी कायमची विश्रांती घे ना. म्हणजे तूही सुटशील आणि एकदाच आम्हीही. ते काय माझ्या हातात आहे सुनबाई. तुला किती वेळा सांगितलं रे मला सुनबाई म्हणायचं नाही म्हणून? बाई साहेब म्हणायचं. चुकून आलं तोंडात. विद्या, अगं बाई, तुम्ही ऐकलात का? अहो मीच सांगितलं मला सुनबाई म्हणायचं नाही म्हणून. याच्यासारख्या कुणी माणसाने मला सुनबाई म्हटलेला मला तर बाई चालायचं नाही. नको का तू आज जाऊ? विद्या, हा? एक वेळ रघु काका आपल्या बायको मुलीचा गुन्हेगार असला तरी त्याने आमच्यावर इतकी माया केली की त्याची परतफेड होणं शक्य नाही. विद्या, हा? अगं तो कमलाकर भेटला होता मला वाटेल. कमलाकर? काय म्हणाला तो? अगं त्याचं नाव घेतले की तू अशी दचकून का बोलतेस? अहो ते काय, त्याने हे 50,000 रुपये दिलेत. असू दे, ठेव तुझ्याकडे. यंदा आपली कलम दिली आहे त्याला, त्याची जागावर रक्कम दिली आहे त्यानं. अच्छा, नाही मला वाटलं तुम्ही त्याच्याकडून काही कर्ज बिर्ज घेतलं की काय. अगं आता कर्जाची काही फिकीर नाही. ते काय असं फिटेल बघ. काय म्हणताय? ते कसं काय? हो ना, तुम्हाला सांगते
आपल्या ह्या तात्यांची पुण्याई आपल्याला काही सुद्धा कमी पडू देणार नाही. खरं सांगू का, आता मलाही वाटायला लागलं आपल्या या घरच्या माणसांना ना मी उगाच घालून पाडून बोलत असते. आपलं काहीतरी चुकतंय असं खरंच वाटतंय तुला? अहो अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, तेव्हा कुठेही इतर माणसं ठेवतील ना. अगं इतरांनी तुझ्यावर विश्वास ठेवा म्हणून मी काय त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, परंतु आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे तेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवायलाच हवा. आणि हा, आणि तसं म्हटलं ना तर आजचा दिवस आपल्या संसारात भाग्याचाच आहे बघ. अगं बाई, तो कसा काय? अगं मला इथल्या बँकेत नोकरीचा कॉल आलाय. खरंच की काय? आणि ते सुद्धा अगदी जवळच्या शाखेतच. अगं बाई, आता लाडक्या बायकोला सोडून कुठे लांब जायला नको बघ. रोज संध्याकाळी घरी. हो ना. मला इथेच नोकरी मिळाली ऐकून तुला आनंद झाला की नाही? हो हो, आनंद झाला. आणि आता तुम्हाला कुठल्या शब्दात सांगू मी, अहो माझ्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवू न देणाऱ्या तुमच्यासारख्या स्वतःच्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करणारे पतिराज लाभलेत मला. आणि त्यांना तर बँकेत नोकरी मिळाली. हे ऐकल्यावर कुठल्या बायकोला आनंद नाही होणार? आज अगदी माणसात आल्याप्रमाणे बोलतेस बघ तू. म्हणजे या आधी काही मी माणसात नव्हते का? पण आता मला एक सांग, काय? तू या आपल्या संसारात आपल्या दोघांचा विचार करतेस की या घरातल्या सगळ्यांचा? नाही, आता तुम्हाला पटेल की नाही माहित नाही, पण डोकं शांत करून विचार केल्यावर मला आता एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे. अंगाने धडधाकट असणाऱ्या माणसाचा कशाला करायला हवा विचार? परंतु राजू भाऊजी, तुमचे मावस भाऊ असले तरी तुम्ही किती माया करते हे बघितलंय मी. तेव्हा त्यांच्या आंधळेपणामुळे मातीमोल होणाऱ्या आयुष्याचं मला सोनं करायचं. कसला विचार केलायस तू? अहो हो, मला आधी पूर्ण बोलू तर द्या, मग तुम्ही बोला ना. ठीक आहे, बोल काय बोलायचं आहे ते. अहो मला ना एक युक्ती सुचली आहे. राजू भाऊजींच्या नावावर ना 20 ते 30 लाखांचा विमा उतरवायचा. 20-30 लाखांचा विमा? हो. अहो आपल्या परिस्थितीप्रमाणे इतकंच जमेल आपल्याला. पण बघा ना, त्यांच्या नावावर 20 ते 25 लाखांचा विमा आहे हे समजल्यावर ना कुठल्या तरी गरीबाची मुलगी नक्की तयार होईल त्यांच्यासोबत लग्न करायला. तर अशी कुठलीही मुलगी तयार झाली नसती. अहो जन्माची सोबती मिळेल त्यांना, त्यांच्या निराशमय जीवनाचं सोनं होईल बघा. मग त्यांच्या आयुष्यात नवीन आशेची मागणी कुठे? पहिली म्हणते ते खरं आहे. अगं बाई, राजू भाऊजी, ऐकलं तुम्ही माझं बोलणं? पटलं ना तुम्हाला? पटलं. पैशाच्या लोभाने एखादी मुलगी माझ्या बरोबर लग्न करायला तयार होईल, परंतु कुणा मुलीचं आयुष्य बर्बाद करायला मी तयार नाहीये. तरी तुम्ही माझ्या नावावर विमा उतरवाच. होय राजू, अरे कसेही करून आम्ही तुझ्या विम्याचे हप्ते भरू. तुम्हाला जास्त त्रास देणार नाही मी. 1 वर्ष झाल्यावर मी विहिरीत उडी मारून जीव देईन. राजू, तुम्ही सांगायचं की राजूचा पाय घसरला आणि विहिरीत पडला आणि गेला. राजू, अहो राजू भाऊजी, पंचनामा झाल्यावर वारस म्हणून तुम्हाला रत्न मिळेल. दादा तू वाईट वाटून घेऊ नको. अहो राजू भाऊजी, नाही तर माझ्यासारख्या आंधळ्या माणसाचा जगून तरी दादा काय उपयोग आहे? असं बोलू नका हो राजू भाऊजी, तुम्ही काही पडले नाही आम्हाला. अरे तुझी नजर परत मिळवून देण्यासाठी दिनेश किती धडपड करतोय. चल तू आज जाऊ. थोड्या वेळा बाहेर आराम कर. मी बाहेर अंगणात कमी बसतो थोड्या वेळ. चल मी तुला सोडून येतो बाहेर. दादा
दादा वाईट वाटून घेऊ नको दादा. हो नाही वाईट वाटून घे. त्या आंधळ्याला माझ्या मनातलं कसं कळलं? हा आमचं बोलणं चोरून ऐकलं की काय? नाही, डोळे फुटले असले तरी कान चांगले आहेत ना त्याचा सोबाचे. ते नशीब माझ्या नवऱ्याला माझा संशय नाही आला म्हणून. बाकीच्या बुडाला ना मला वेळ लागायचा नाही. अगं विद्या, बघितलं आपण राजू बद्दल इतके आपुलकीने बोलतोय हे ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कशा समाधानाच्या रेषा उमटल्याय. आज तर मला वाटतंय मी भाग्यवान म्हणूनच तू माझ्या जीवनात आली आहेस. हो ना, पण माझ्या मनाला मात्र एक गोष्ट राहून राहून खटकते. तो रघु काका कुणी लपका असून सुद्धा तुम्ही त्याला अजून आपल्या घरात करून ठेवलं. अगं त्याच्या पूर्व आयुष्याची माहिती मिळवण्याची खटपट करतोय मी. विनोदच्या म्हणण्यानुसार तो जर काय खरोखर गुन्हेगार असेल तर त्याला 100ही धारा देणार नाही मी. परंतु त्या विनोद सारख्या परक्या माणसावर एकाकी विश्वास टाकून असा टोकाचा निर्णय घ्यायला अगं माझं मन तयार होत नाहीये. हो पण मला तर भीती वाटते नाही. अहो त्याने स्वतःच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी इथे आणखी कोणाचा फोन केला तर त्या दिवशी बघितलं ना कसं वेळ लागल्यासारखं केलं त्याने ते. अगं मी तर अगदी घाबरूनच गेलो होतो. मला तर वाटलं त्याचं डोकं फिरलं की काय, पण नशीब थोडक्यात आवडलं म्हणून बरं झालं. चला म्हणजे हळूहळू का होईना पण माझं सगळं बोलणं तुम्हाला पटायला लागलंय. अगं डोकं शांत ठेवून काही गोष्टी पटवून घ्याव्या लागतात. शेवटी माझी बायको आहेस ना तू. हा शेवटी मग पहिली कोण? तसं नाही ग. घाबरला? अहो मस्करी केली मी तुमची. तुमचं हे वागणं बघितलं ना तर ह्या लोकांना वाटायचं तुम्ही तर अगदी बायकोच्या मुठीतच आहात म्हणून. अगं मी बायकोच्या मुठीत नसलो ना तरी ही बायको माझ्या मिठीत आहे बघ. अगं बायको मिठीत असल्याचा पुरावा. तुझा ग साजणी तुझी
वहिनी लादून पळाली की काय? आता लाजल्यासारखं राहिलं तरी काय? अरे टीव्ही सिनेमात आम्ही काय काय बघतो, काय न खाता न पिता कधी हिरोईन हिरोच्या गळ्यात पडते, तर कधी हिरो लिपस्टिक लावलेल्या हिरोईनचा मुका घेतो मुका. मग दोघं एकमेकाला घट्ट मिठी म्हणून म्हणतात, चल गवतात शिरू आणि गंमत करू, चल गवतात शिरू आणि गंमत करू. आणि गवतात शिरल्यावर काटा भलत्याच ठिकाणी लागला आणि अवघड जागी दुखणं झालं, तर हे कसं कळत नाही त्यांना? अरे तुला बराच अनुभव दिसतोय बाळ्या. अरे अनुभव कसला डोंबल्याचा? अरे काय ते सांग रे, आता गप्प कशाला? अरे हा बावळट बाळ्या आता बावळट राहिलेला नाही. आपण पोरींच्या मागं लागण्यापेक्षा पोरीच आपल्या मागं कसं लागतील असा पराक्रम करायचा ठरवलंय मी. म्हणजे प्रेम भंग होऊन चांगलाच पश्चाताप झालेला दिसतोय बाळाभाऊजींचा. अहो वहिनी, प्रेमभंग झाला म्हणून प्रेमाच्या अभंगात फिरायला मूर्ख नाही मी, मूर्ख. अरे एक नाही तो दुसरी सई. अरे माझं पहिलं प्रेम बसलं होतं स्वतःला ऐश्वर्या समजणाऱ्या त्या सोनालीवर. अरे सोनाली म्हणजे ती घोरपळ्याची काळी घुस. अरे घुस नाही रे, खापर होतं ते खापर. डोळ्याने काली, नाकाने नकटी, अंगाने चपटी, उंचीने धाकटी होती ती धाकटी. पण माझं जवानीतलं ते व्यवस्थित प्रेम, मला ती रूप सुंदरीच वाटायची. एकदा तिला घेऊन मी शेंटीच्या वाडीवर गेलो आणि इकडे तिकडे कोणी नाही बघून एका आंब्याच्या झाडाखाली बसलो. वाटलं खूप गप्पा माराव्या, तिच्या कानाचा चावा घ्यावा, पण आमच्या नशिबातच नव्हतं ते. का? तुम्हाला काही ते साप बीप दिसला की काय? वहिनी साप दिसला असता ना तर चांगला खेटून काढला असता, पण तिचा फोडा काढला गेला तो बाप धडपडा आमच्या समोरून उभा ठाकला आणि आमचा तो हिरो हिरोईनचा सीन बघून वनव्यासारखा भडकला तो वनव्यासारखा. मी तिथून पळ काढला आणि मग त्याने त्या पोरीची बोकडी पकडली आणि फटफटात घरी नेली आणि नेऊन झोडपलं. हा सगळा सीन बघितला आणि माझं तिच्यावर बसलेलं ते प्रेम चौथालेल्या गांधी वाशीसारखं व्या 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 करून पळून गेलं. मग मी काय परत तिच्या भानगडीतच पडलो नाही. मग आता काय दुसरीच्या मार्गावर असणार ना? दुसरी माझ्या समोर येऊन उभी राहिली, माझ्यावर प्रेम आहे म्हणाली. तशी ती चांगल्या पगाराची म्हणजे मास्तरी नव्हती, मास्तरी. अरे वा. अरे बाळ्या तुला लॉटरी लागली म्हणायची, लॉटरी. अहो लॉटरी कसली, बाळाभाऊजींना तर रेसचा घोडाच लागला म्हणायचा. नशीबवान आहे बेटा तू, नशीबवान. अरे तुम्ही म्हणता त्यातलं काहीच नव्हतं. तिच्या दाताने धोका दिला मला, दाताने. तुम्हाला काही चावली बिवली की काय? ओ वहिनी, चावली असती ना तर चांगली कानाखाली ठेवली असती. सांगतो, एकदा तिला घेऊन मी गुपचूप माळावर गेलो. माळावर इकडे तिकडे बघितलं, कोण नाहीये. मग मी मांडी घालून बसलो आणि प्रेमाने भुकेलेली ती तशीच माझ्या मांडीवर आडवी झाली आणि मला चिमटे काढायला लागली. मग मी पण काय कमी नाही, मी तिला गुदगुल्या करायला लागलो. ती मला चिमटे काढत होती, मी तिला गुदगुल्या करत होतो. ती मला चिमटे काढत होती, मी तिला गुदगुल्या करत होतो. आणि हा आमचा कार्यक्रम एवढा लागला की ती पिसाळण्यासाठी हा 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 करून हसायला लागली आणि अचानक रडायलाच लागली. अरे रडायला लागली म्हणजे? अरे तिचा तो बांध का फुटला तो मलाही अगोदर कळला नाही. नंतर मी घाबरलो. मग मी तिला प्रेमाने जवळ घेतलं, तिच्या गालावर हात फिरवला. तसे हुंदके देत देत ती मला बोलली, माझ्या दाताची गवळी कुठे उडाली आहे. असा माझी झालेली फजिती बघून पोटभर असा. अहो तसं नाही भाऊजी. तसं नाही, कसं तसंच वाटलं असेल. ती कोणी म्हातारी कोतारी होती, चांगली 25 तरुणी होती ती तरुणी, पण अपघातात बिचारीचे दात पडले. अरे त्याला काय होतंय, जमून टाकायचं. हो, पुढच्याला काडीचा आधार. माझाही तसा विचार आहे. जर हो म्हणाली तर ठीक,
नाहीतर तुम्ही तोपर्यंत लक्षात ठेवा, असेल तुमच्या कोणी ओळखीची बाई तर तिला सांगा या बाळाला आहे लग्नाची गाई. आता येतो मी. चालेल. आता कुठे घरी जाणार ना? जाता जाता मास्तरीला भेटूनच जातो. हो म्हणाली तर लग्नाच्या तयारीत लागतो. चला ढिंचांग ढिंगांग ढिंचांग ढिंगांग. अगदी बावळट ध्यान आहे. अगं असतो एकेकाचा स्वभाव. हो ना. अरे सोड बरं तुम्ही बसा. सोड सोड मला सोड. हो पुढे सोड मला. बरं झालं आनंदा तू घरात आहेस ते. आता तुझ्या समोरच फैसला होऊन जाऊ दे. अरे हा तुमचा दिन्या माझ्या कॉलरला पकडून मला इथपर्यंत घेऊन आलाय. काहीतरी कुंभार रचून माझ्यासोबत वैर पत्करू बघतोय. अरे आनंदाचा भाऊ म्हणून ऐकून घेतलं, नाहीतर माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसावर खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा तुझ्या डावपेशाला केव्हाही यशस्वी होऊ देणार नाही. आनंदात चांगला ओळखतोय मला. कमलाकर काय झालंय काय रे? अरे ते तुझ्या भावालाच विचार. दादा या नीट माणसाला तुला मी बजावून सांगितलं होतं की याला आपल्या आंब्राई देऊ नको म्हणून. तरी तू याला आंब्राई दिलीस. दुसरा कुणी व्यापारी तुला भेटला नाही. अशा नीट माणसावर विश्वास ठेवायला दुसऱ्या व्यापाऱ्याचं काय दिवळ बांधलं होतं की काय? बघितलं आनंदा कसं आहे तुझ्या भावाचं बोलणं ते. दादा या माणसाने त्या भास्कर भाऊ बरोबर भागीदारी धान्याचा व्यापार केला आणि त्या निमित्ताने त्याच्या घरी यायचं येण्यानं सुरू झालं आणि त्या संधीचा फायदा उठवून त्याने त्या भावाभावात भांडण लावून दिली. अरे असे खोटे नाटे आरोप करून काय मिळणार आहे तुला? दादा हा माणूस गावागावून सगळ्या लोकांना सांगत फिरतोय त्या वहिनीच्या आईचं चरित्र चांगलं नाही म्हणून. असं अरे तुझ्या मनाला तरी विचारून बघ, विद्या वहिनींच्या आईबद्दल मी असं वेडवाकडं बोलेलच कसं? आता हे मात्र खरं आहे, विद्या वहिनींची आई आणि माझा मोठा भाऊ मुंबईला एकाच चाळीमध्ये राहतात, त्यामुळे मी तिला ओळखतो हे खरं. तुझ्या अशा नालायकपणाच्या बांगडूला काटाळून तुझ्या भावाने हाकून लावलाय गावाला. हे बघ आमच्या घरगुती भांडणात नाक खुपसण्याचं काम करायचं नाही. अरे विद्या वहिनींची आई मला माझ्या आईच्या ठिकाणी आहे, विद्या मला माझ्या वहिनीच्या ठिकाणी आहे. अशा पवित्र नात्याच्या बंधनात असताना विद्याच्या वहिनीच्या आईबद्दल असं वेडवाकडे बोलेल तर जीभ छडून जाईल, माझी जीभ छडून जाईल. अरे विद्या वहिनींना वाटल्यास तूच विचार, आणि तिला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही द्याल ते प्रायश्चित घ्यायला मी तयार आहे. हा मी बोलवतो वहिनीला. वहिनी हे वहिनी आता 20 सांगेल हा माणूस कसा आहे ते. आता मी काही बोलणार नाही, तुम्हीच काय ते तिला विचार. विद्या या कमलाकरला केव्हापासून ओळखतेस तू? काय झालं? तुझ्या आईचं चरित्र चांगलं नाही असं मी सांगितलं सगळ्या लोकांना. असं वाटतंय तुझ्या धीराला, आणि तुलाही तसं वाटत असेल तर तू स्पष्टच बोल. नाही कमलाकर असं काही माझ्या आईबद्दल बोलेल असं नाही वाटत मला. म्हणजे लोक बोलतात ते कोण लोक? अजूनपर्यंत फक्त तुझ्याच कानावर आलंय. तुमचंच काहीतरी कारस्थान असेल. माझ्यावर अविश्वास दाखवून या नालायकांवर विश्वास ठेवतेस तू. उगाचच कोणाला दोष देणार नाही मी. कमलाकरला लहानपणापासून ओळखते मी. यानं त्या मार्गाने वहिनीचा काटा करायचा हे तुमच्याच मनात असेल. बघितलंस ना आनंदा, तुझ्या माझ्या मैत्रीत कसा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याला साथ आहे त्या थेरड्या रघुपताची. वेळी सावध हो, नाहीतर एक दिवस तुझा संसार उद्ध्वस्त करेल ना. कमलाकर दादा दादा या कमलाकर तुला काय वाटतं? अरे माझ्यापर्यंत ज्यावेळी काय योग्य गोष्ट येईल त्यावेळी मी योग्य काय ते कमलाकर बद्दल उत्तर देईन. आणि हा
तोपर्यंत त्या घाणीत तू दगड मारूस घाण उडून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे लोक बोलतात ते आपण निवडून ऐकून घ्यायचं. अरे कमलाकर जगाबरोबर काही वागत असला तरी तो माझ्यासोबत बैमानी करणार नाही आणि विद्याला सुद्धाही तो बहीण मानतो आणि तिचाही विश्वास आहे त्याच्यावर. शेवटी भीत बुरका ना. एक सांगतो दादा तुला, हलकट मोहातच माणसं अशा कमलाकर नीट माणसावर विश्वास ठेवतात. बघा, त्या कमलाकरवर विश्वास ठेवणारी मी हलकट. बघ मग कसे वागायला सुरू बोलते वहिनी. अरे तू एकदा तरी तिच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न कर. यापूर्वी तिचं जे वागणं होतं त्याच्यामध्ये आता बदल झालाय. ती आपल्या घरातल्या सुखाचा आणि राजूच्या भवितव्याचा विचार करू लागली आहे. अरे पश्चातापाने पळून निघालेली माणसं अशी बोलू दाखवत नाही. जे काही करायचं आहे ना ते आपल्या वागण्यातून करून दाखवतात. अरे एक वेळ तरी तू तिच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न कर. तुमची सुपोटा पाहून मला वागणं जमत नाही ते. तुला काय जमणार आहे ते एकदा स्पष्ट करू दे मला. दुसऱ्यांची निंदामस्ती करायला ना यांना चांगलं जमतं. मेलं ह्या जगासाठी किती काही करा, कुणाला माझं काही घेणं देणंच नाही. मीच वैरिक झाले सगळ्यांची. पण अशानं माझ्या संसारात मला धारा मिळताना सांगून ठेवतीये. कोणाला ऐकावं देतोय? हो, अशा माणसाला ना आपल्या घरातून हक लावून लावा. कुणाला कोणी लावताय? आमच्या घरात पडण्याचं तुला कारण नाही सांगून ठेवते. वहिनी माझ्या मित्राला आनंद करतेस तू. तीच लायकी आहे तुमच्या दोघांचीही. विद्या, अरे विनोद आता तूच समजाव या दिनेशला. अरे ते कमलाकरचं निमित्त करून घरात उगाच भांडण करतोय. काय घडलंय ते माहित आहे मला. म्हणजे बाहेर उभा राहून आमचं बोलणं चोरून ऐकत होतास काय? राजू बरोबर बाहेर बसलो होतो. कमलाकरला घराबाहेर पडताना बघितलं. तुमचा कुणाचा असला तरी माझा विश्वास नाही त्या कमलाकरवर. त्याच्याबद्दल खूप काही ऐकून आहे मी. बघा ह्या दोघांचं कसं एकमत झालंय ते. पण तुम्ही कानाडोळा करू नका हा. नाहीतर एक दिवस तुमचे सुखाचे दिवस येतील. कारण तुझा ज्याच्यावर विश्वास आहे त्या कमलाकरने तुझ्या सुखाचा विचार करूनच राजूच्या नावावर विमा उतरण्याची तुला युक्ती सुचवली. काय कमलाकरने युक्ती सुचवली? आता मला समजलं. अरे मला तर वाटलं हा निर्णय विद्याचा स्वतःचा असेल. आता मला हे कसं समजला त्याचा पुरावा मागा माझ्याकडे. आमचं बोलणं चोरून ऐका ना आमच्या पार्टीवर होत काय? विद्या, तुम्हाला सुद्धा खरं वाटलं का? हा तुम्ही आता ह्या परक्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवणार आहात का? हा सांगा ना. बरोबरच आहे. घरच्या माणसाची फूट असल्यावर ही बाहेरची माणसं बोलणारच. त्यांना काय जाते वाटते ते आरोप करायला. पण तुम्ही विश्वास ठेवू नका हा. आता मला सांगा, त्या राजूबाजूंच्या आयुष्यात मला सोनं करायचं होतं की नाही म्हणून मी बोलले त्यांच्या नावावर ते 20-25 लाखांचा विमा उतरवायचं. माझं काय चुकलं? पण नाही, या माणसाने अर्थाचा अनर्थ केला. ह्याच्या पोटात पोटसूळ उठला ना. त्याने मलाच गुन्हेगार ठरवलं. तुम्हाला सुद्धा खरं वाटतंय का? त्याचं बोलणं खरं वाटतंय? खरं काय खोटं काय हेच कळत नाही आता मला. अहो डोकं मठ्ठ असल्याप्रमाणे उभे का आहात तुम्ही? तुमच्या बायकोवर वाटते का ते आरोप करणाऱ्या माणसांना उलट जाब विचारा ना. मग काय करू, इथे जीव देऊ मी? अहो पुरुषासाठी पुरुष ना तुम्ही, जीव कशाला देताय? ही लबाड माणसं मिळून तुमच्या बायकोवर वाटते का ते आरोप करतायत आणि तुम्ही ते मुकाटपणे सहन करणार आहात का? हो, सहन करू नका. नाहीतर ही माणसं आहेत ना, एक झाली ना तर ती कटकारस्थान करून ना तुमच्या बायकोला विष देऊन ठार मारून टाकतील. उभं आयुष्य तुम्हाला बायको शिवाय जगावं लागेल. चालणार आहे का तुम्हाला? आता तू आज जा बघ, उगाच माझा डोकं उठवू नकोस. आता तुमचं सुद्धा डोकं उठायला लागलंय का? माझीच अडचण झाली सगळ्यांना. ठीक आहे, आता आज जाते आणि अंगावर ना रॉकेलच ओतून घेते आणि जाऊन घेते स्वतःला आणि तुम्हाला सगळ्यांना ना 12च्या भावालाच पोहोचवते. बघा तुम्ही आता. विद्या, हे असं चाललंय
अरे या अशा स्वभावाच्या बायका जीव द्यायची धमकी देऊन स्वतःचा जीव कधीच देत नाही. नवऱ्याला मात्र झुरून झुरून मारतात. दिनेश, अरे मी इथं आल्यापासून तुमच्याकडे एक प्रकारचं वाद निर्माण झाले. खूपच गैरसमज करून घेऊ. पण तू रघुबद्दल काय बोलला त्यावर विश्वास ठेवायचा आम्ही. तुला काय वाटतं रघु काकाच्या बाबतीत माझं काही कटकारच नाही? तसं असेल तर तूच विचार, तुझ्या बायको मुलीचं काय झालं? का बोलत नाही तो रघु काका? मला एक दोन प्रश्न पडले. त्याची बायको मुलगी जिवंत असते तर त्यांना सोडून रघु काका इथं काय राहिला? दिनेश, अरे दुपारच्या गाडीने मी आज मुंबईला चाललो आणि 2 दिवसांनी परत येणार आहे. येतो मी. काही करू ध्रुवकाला काही बोलतो गेलंच नाही. त्याशिवाय सोशी वादळाचा शेवट व्हायचा. ध्रुवका, हे ध्रुवका, ध्रुवका. दिनेश, काय हवंय तुला? काय ध्रुवका, मला तुझ्याशी बोलायचंय. तुला काय बोलायचं, काय विचारायचं ते माहित आहे मला. ध्रुवका, अरे तुझ्यातून होणच काय? पण तुझे वाईट घडते घडणार नाही याचा विश्वास आहे मला. आणि त्या विश्वासाला तडा जाऊन मी विचारत होतो नाही. तू इतके राहिला आमच्या बोलण्यासारखा इथे आहे याचा अर्थ असा नाही. तू निर्णय उलट्या काळाचा माणूस आहे. खरं यापूर्वी तुला तुझ्या पूर्ण आयुष्याला विचारलं पाहिजे होतं. ही आमची चुकच झाली. चूक तुमची नव्हती, माझ्या दुर्दैवाची कहाणी. त्यावेळी फक्त तात्यांना सांगितली होती. आता फक्त तुला सांगणार आहे. तुझ्याशिवाय कोणाला कळता कामा नये. नाहीतर स्वतःची बायको सांभाळू न शकणारा नादान शंड होईल. माझी लोक उचष्टा करतील रे, उचष्टा करतील. मी नाही सहन करू शकणार, नाही सहन करू शकणार. अजूनही वाटत ती जर कुठे भेटली तर तिच्या नरडीचा घोट घ्यावा आणि तिच्या तडपडणाऱ्या आत्म्याला विचारावं, तू अशी माझ्याशी का वागली? तू अशी माझ्याशी का वागली? तू अशी माझ्याशी का वागली? धर्मपत्नीशी बोलतोस? होय, पत्नीचा धर्म पायदळी तुडवणारी धर्मपत्नी. दिनेश, माझं लग्न झालं. मला एक मुलगी होती. चांगला सुखाचा संसार झाला होता माझा. अचानक मी आजारी पडलो. औषध उपचार करून काही गुण येईना. 5-6 महिने कामावर जाऊ शकलो नाही. घरात कमवणार सुद्धा कोणी नव्हतं रे. अशा वेळी माझी बायको काजू सोन्याच्या कारखान्यात कामाला जाऊ लागली. आणि बोल पुढे, काय झालं पुढे? मंत्रीसाठी घराबाहेर पडलेली माझी बायको पैशासाठी 8 तास कारखान्यात काम करत होती. चांगला पैसा येत होता, 2 वेळेचं जेवण मिळत होत. त्या दृष्टीने मी मात्र जिवंत असूनही मेल्यासारखा नव्हतो रे, मेल्यासारखा नव्हतो. असं काय केलं होतं? तेच सांगायला माझी जीभ धसावत नाही रे, धसावत नाही. कानाचे पडदे फाडून टाकणारी ती लोकांची कुजबूज एक दिवस
एक दिवस माझ्या घरचा उंबरठा ओलांडून माझ्या कानापर्यंत आली. माझ्या अंगाची आग आग आली. माझी बायको कारखान्यात काम करणाऱ्या एका इस्माच्या मोजात फसली रे, फसली. असं ते लोक बोलत होते. ते खरं होतं का? उगाच मुंड्याच्या करणाऱ्या आणि दुसरा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांनी खुशबूज होती. का खोट तिलाच पाहिजे. खरं खोट्याची शहानिशा करण्याची संधी मला मिळालीच नाही. एक दिवस मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काही न सांगता गप्प राहून ऐकतच उभी राहिली रे, ऐकतच उभी राहिली. त्यामुळे मी चिडून तिला वाटेल तसं बोलत राहिलो, वाटेल तसं बोलत राहिलो. थोड्या वेळाने मी शांत झालो. विचार केला तसंच काही असेल तिच्या वागण्याचा तिला पश्चाताप होईल. परंतु त्याच रात्री पहाटेच्या अंधारात माझी बायको माझ्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन घरातून पळून गेली रे. काय पळून गेली? तुला न सांगता पळून गेली आणि तू शोधायचा प्रयत्न केला नाही? माझ्या परीने ती कुठे गेली, कुणाबरोबर गेली शोधण्याचा प्रयत्न केला. फक्त बायकोसाठी, पोटच्या पोरीसाठी. मला कळत होत कोणाने टाकलेल्या बाईची कसपट माती समान समजता आपला समाज. बापा विना वाढलेल्या पोरीचं आयुष्य मात्र खूप पिढ्यातल्या निकाराप्रमाणे जळत असत रे, जळत असत. आपल्या आयुष्यात काही गोष्टी असत असतात त्या आपण नाही नाकारू शकत. पुढे का काही नाही. बायको गेल्यावर एका बहिणीशिवाय जगाजवळ तसं कुणी नव्हतं. तिचंही लग्न झालं होतं. या जगात मी फक्त एकटाच होतो. त्याची बायको दुसऱ्या पळून जाते. त्याचं दुःख त्यालाच माहिती असतं, त्यालाच माहिती असतं. त्याच्या दुःखावर निंदेचं मीठ चोळतात रे, मीठ चोळतात. याचा अनुभव आलाय मला. त्यालाच कंटाळून एक दिवस मी घर त्याला न सांगता घर सोडून पळून गेलो. सुरुवातीला 8 तास एसटीने प्रवास केला. खिशात पैसा जुळला नाही. वाट दिसेल त्या दिशेने वेड्यासारखा धावत गेलो. जीव व्याकुळ झाला होता. कासारी झालो होतो. 4 दिवस फक्त पाणी पिऊन काढले रे, पाणी पिऊन काढले. 4 दिवस पाणी पिऊन चालत राहिला? हो. आता पायातली शक्ती नष्ट झाली होती. त्यावेळी मात्र कळलं आता जगायचं नाही, आता जगायचं नाही. वाटेत एक उंच कडा दिसला. जीवाचा शेवट करायचं ठरवलं. उडी मारण्यासाठी कड्याच्या काठावर गेलो. डोळे मिटले. तोच माझ्या पोटच्या पुरीची मूर्ती डोळ्यासमोर आली. डोळे पाण्याने भरून आले.
क्षणभर थांबलो. तोच पाठीमागून मला कुठेतरी मागे ओढलं आणि माझं मरण ठालं गेलं रे. मरण ठालं गेलं. तुला मागे वाटणार आहे? होय, या घरचे मालक तात्या होते. तात्या मला जीवदान देऊन त्यांनी या घरात आणलं. जीवनाची दुर्दैवी कथा आहे. मला या घरात राहण्याचा आग्रह केला. तेव्हापासून तुम्हा पोरांमध्ये माझं मन रमलं गेलं रे. रमलं गेलं. माझ्या जीवनातील दुर्दैवी प्रसंग मी विसरून गेलो. पहिल्यांदा या घरात आली ती रात्र माझ्या पोरीच्या आठवणीने जागून काढली रे. जागून काढली. सुनबाई प्रमाणे आज माझी मुलगी असती हक्काच्या घरी आपल्या सासरच्या मंदिरी गेली असती. काय झालं असेल माझ्या पोरीचं? कुठे असेल ती? परमेश्वरा, या जन्मात तरी तिची आणि माझी भेट होईल की नाही ते त्या परमेश्वरालाच माहिती. परमेश्वरा, परमेश्वरा. तुझ्या बायको मुलीचा शोध घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तू काय म्हणत होतास? आपल्या बायको मुलीचा फोन केला. मला माफ करा. रघु काकाला बोलता करण्यासाठी मी तसं खोटं बोललो. तू खोटं बोललास? अरे त्यामुळे आमच्या घरात काय घडले याची कल्पना आहे मला. तू आता एक काम कर. रघु काकाने तुला आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली. आम्ही एका लोकांची ऐकली. आता रघु काकाला इथे शांतपणे पडू दे. तू आता माझ्या बरोबर चल. बाहेर जाऊ गेलो. नक्की हा माणूस का करतोय माझ्या चौकशी? तुम्ही माझ्या नात्यातला तर नाही ना? तसं असेल तो येण्याआधी मला या घरातून निघून गेलेलं बरं. नंतर या घरातून काय किंमत राहिली आहे माझी? काल चिठ्ठी तर लिहून ठेवली. शोधाशोध करायला नको. अहो मला चांगलं आठवतंय. पैसे तिथेच ठेवले होते मी. आता घरात ठेवलेले पैसे जायला का पैशाला पाय फुटले? हा आता हे मला विचारण्याऐवजी ह्या महाशयांनाच विचारा ना. नाही, पैसे चोरी करून इथून पळून जायचा विचार असेल यांचा. बाई 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 बाई, काहीतरी ह्या माणसाची नीती. हा, घरचे वासे मोजण्याची. अहो असे माझे तोंडाकडे बघत बसू नका. तुमच्या या विश्वासू रघु काकाला विचारा. थोडकी रक्कम नाहीये, चांगले 50,000 रुपये चोरलेत. रोका घरात ठेवलेले पैसे तू उचललेस? उचललेस काय चोरलेस काय म्हणून विचारा. उचलायला त्याचा काय संबंध? पैसे मी चोरले? अरे विद्याने फळीवर ठेवले होते पैसे, ते आता मिळत नाहीये. हो, काय असेल ना ते सरळ कबूल करायचं बाई माणसाने. अहो इतकी वर्ष आपल्या या घरात कोणी लक्ष देणारं, कोणी विचारणारं नव्हतं ना. त्याचाच फायदा घेऊन चांगलं धुवून काढलं असेल या माणसाने. सुनबाई, ए तुला किती वेळा सांगितलं रे मला सुनबाई म्हणायचं नाही म्हणून? तरी सारखं आपल्या सुनबाई 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 चालूच आहे. हा, आता सरळ पैसे कुठे ठेवलेस ना ते एवढं सांग. अरे कोण आहे माझ्या या जगात? कुणासाठी मी पैसे चोरणार? अरे या जगात माझं कुणी नाही सांगून आजवर तू इथे राहिलास.
पण आता मात्र कळून चुकलंय. तुझं लग्न झालं होतं आणि तुला एक मुलगी सुद्धा होती. तुला सुद्धा वाटतं मी पैसे चोरले? अरे चोरले नसेल तर उचलून ठेवले असेल तू पैसे. समजला आनंदा, समजला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजला. आता अधिक मला बोलायला लावू नकोस. या घरात राहायचं असेल तर पैसे जागेवर आले पाहिजे. विद्या, मी येतो त्या कमलाकरला भेटून. आल्यावर बघतो कुणाचं काय करायचं ते. तू आज जा. माझ्या सुखात लुडबुड करणाऱ्या माणसांना अशीच भीक मागायला लावते मी. कळलं का? मला घराबाहेर काढण्यासाठी माझ्यावर चोरीचा आळ घेण्याची गरज नव्हती. तुम्ही सांगितलं असतं तर मी गेलो असतो घराबाहेर. हो का? मग या आधीच का नाही गेला? खरं आहे तुमचं. तुम्ही या घरात आलात त्यावेळेस मला ओळखलं होतं. कधी ना काही ही वेळ माझ्यावर येणार. परंतु आजवर मायेपोटी सर्व सहन केलंय मी. परंतु आता तुम्ही केलेला माझ्यावर चोरीचा आरोप मी नाही सहन करू शकत. मी नाही सहन करू शकत. म्हणजे आता जीव बी देणारच की काय? बाईसाहेब, तुमच्या पायापाशी माझी एक विनंती आहे. मी या घरात असो वा नसो, राजूला चांगल्या प्रकारे सांभाळावं. चांगल्या प्रकारे सांभाळावं. हो. चला, म्हणजे फायनली तुझा डिसिजन झालेला आहे. तू इथून आता जाणार आहेस. जा बाबा जा. तुझी एकदाची ही कटकण आहे ना, कायमची घेऊन निघून जा. आणि हो, माझ्या त्या धीराबद्दल ना तू काळजी करू नकोस. नाही काय ना, कसाही असला तरी माझ्या नवऱ्याचा मावस भाऊ आहे. आणि त्याच्या आईचे म्हणे ह्या घरावर फार उपकार आहे. आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून ना, समजा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी ना संपूर्ण गावाला गोडाधोडाचं जेवण घालवा. साहेब, असं अभद्र बोलू नका. मी तुमचे पाय धरतो. बस माझ्या पवित्र पायांना स्पर्श करू नको. आणि रडा तुला. बाईसाहेब, खरंच तुम्ही देवता देवता. तुमच्या पायाची धूळ मस्तकी लावून मला पावन होऊ दे. बाईसाहेब, मला पावन होऊ दे. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? काय तुला काय वाटलं माझ्या काळजाला पाझर फुटे? पाझर कुठे वाटलं? हो बाजूला. सांगायला लागतो इथे. बाईसाहेबांचं काही चुकलं नाही. चुप. माझं चुकलं. मी काय म्हणतो, घरात कलर झाला की घरची लक्ष्मी वाट दिसेल त्या दिशेने बाहेर निघून जाते रे. तू काही बोलत आता. काही बोलत मी काही नाही बोलत. तुमची चुकी आहे. तुम्हीच बाकी होता मला धमकी द्यायचे. लावा काय सोक्ष मोक्ष लावायचा ना तो आजच्या आज लावा. नाही मला पण बघू दे माझ्या नवऱ्याचा पराक्रम. काय
कुणी चोर माणसाला लाकडे नाही तुडवायचं, मग काय त्याची पूजा बांधायची का मी? आज तर घरातले पैसे चोरण्यात मजा गेले त्याची. चोरी केली? हो, आणि थोडी नाही, चांगले 50,000 रुपये चोरले त्याने. नाही तुझ्यासारखं तर निश्चित होणार नाही. आणि वहिनी, तू त्याच्यात मोठ्याचा हार करत असेल ना, तर तुला पाण्याच्या खांबापासून मारावं लागेल. गावाच्या शापानं गाई मारायचे दिवस गेलेच आता. काय ना, आजकालचे कावळेत ना गाईच्याच पाठीवर बसून कुठे का खायला मिळतंय का त्याचा शोध घेत असतात. कळलं? चोरीला गेलेले जर पैसे सापडले नाहीत ना, तर त्या आंधळ्यासकट तुम्हा सगळ्यांना घराबाहेर टाकलावी, तरच नाव सांगेल विद्या म्हणून. असं बाकी काय निवडतं तेच कळत नाही. का हे मग का दादा तर दादा काही झालंय का आपल्या घरात? झालं का थोडं झालं म्हणून आज बहिणी लोकांनी चोरीचा आढळत ना. अरे प्रत्येक वेळी तुला माझ्या बायकोच्या चुका दिसतात. घरात रघु काका आणि विद्या दोघं असताना चोरी करायला का बाहेरचा चोर आला? म्हणजे तुला वाटतं तुला चोर आहे? अरे मग काय, आपल्या घरात माझी बायको चोऱ्या करून दुसऱ्या कुणाची भर करते असं मानू मी? पैसे कुठे घरातच असतील. अरे विद्याला बघितलंय सगळीकडे. पुन्हा तुला नीट बघ. अरे माझी खात्री झाली आहे, इथून पळून जाण्यासाठी त्या रघु काकानेच घेतले असावेत पैसे. पण आता तू म्हणतोय तर मीच एकदा जाऊन बघतो नी. राजू, आजवर तुम्हा पोरासाठी मी स्वार्थाने तुमच्या घरात राहिलो. मी सुनबाईने घरात पाऊल टाकण्यापासून ती जे बोलत होती ते तुम्हा पोरासाठी सहन करत होतो. परंतु आता मी या घरातून कायमचा निघून जातो. तुम्हाला चालून जाणे शक्य नव्हतं. कारण तुम्ही मला जाऊ दिलं नसतं. म्हणून ही चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तुमचा रघु काका. अरे दिनेश, असं तू ओरडलास का? काय झालं? दादा रघु काका लोक आपल्याला सोडून गेला रे. ही चिठ्ठी कुठं गेलाय रघु काका? कुठे गेला माझ्या? जा माझ्या रघुकाला परत. नाही तर आपल्या जीवाचा बरा वाईट करून घेईल. जा. आता काय झालंय? भरल्या घरात चढायला ह्या आंधळाचा पण जीव चाललाय की काय? विद्या, तूच त्या रघु काकावर चोरीचा आळा घेतलास. तेच त्याच्या मनात लागला आणि म्हणूनच गेलाय तो घरातून. अहो मी उगाच नाही बोलले.
मी सगळीकडे शोधल्यावर पैसे चहा पावडरचे डबे मागे भेटले. अगं बाई, पैसे मिळाले. बरं झाले बाई, पैसे मिळाले ते. अहो मी घरात होते ना, म्हणून पैसे घेऊन जायला मिळालं नाही त्याला. बरं झालं पैसे मिळाले. दादा दुकाने भरलेल्या ताट्यात या गरळ वगैरे नागिनीमुळे आपल्या लोकांना सुट केला आपल्याला. अरे अरे आग नेता हाताने मारलं. काय लोक काही नाही रात्याने मारलं. माझ्यावर विश्वास नसेल तर तू विचार केला. तू आज मी रघु काकाला शोधून घेऊन येतो. माझ्या रघु काकाला शोधून आणा परत. माझ्या रघु काकाला बघितलं ना, ते दोघं पण त्या कुणी चोर माणसाचे साथीदार. आपल्या दोघांबद्दल जरा सुद्धा माया आपुलकी नाही त्यांना. या अशा माणसांना ना आपल्या घरातून हकलवून लावा आणि भीक मागायला लावा, त्याशिवाय त्यांना आपली किंमत कळायची नाही. इतकं झाल्यावर सुद्धा तोंड वर करून बोलतेस तू. मारा आणि ते जीव घ्या माझा. पण मी बोलणारच. त्या कुणी माणसाला जर पुन्हा या घरात आणणार असाल ना, तर एक क्षणभर सुद्धा मी थांबणार नाही, ते सांगून ठेवतेय. विद्या फाटलं आभाळ दाटलं अंधार दुःखाच्या या साथीला प्रेमाचा युगाव मुक्या आसमाना काही मोल नाही सोबतीला शोभणारी तुझी साथ नाही काय करू थांबला चूक माझी सांगना वाट परतीची तुझी हक माझी ऐकना